तुम्ही विचार करा, कुठलाही माणूस एका पदावर असताना कधी पद सोडत नाही. आपल्याकडे तो उदाहरणं अनेक आहेत. ही शहर विकास आघाडी जेव्हा होते, माणसांनी पद सोडून या शहर विकास आघाडीमध्ये उमेदवारी भरलेली आहे. या शहर विकास आघाडीमध्ये काम करण्यासाठी सगळे एकत्र आलेले आहेत. का आली ही परिस्थिती हा नंतरचा विषय आहे. पण या शहरामध्ये लहानाचा मोठा मी झालो. 1990 पासून आम्ही हे शहर बघतोय. राजकारणातलं नाक म्हणजे हे कणकवली, असं अनेक वर्षांपासून समज आहे. आज त्या कणकवलीला गरज कुठली आहे? शांत राहण्याची. लोकशाही मार्गाने कुठलंही काम हे झालं पाहिजे. लोकांच्या व्यथा हे त्या नगरपालिकेपर्यंत पोहोचल्या पाहिजे. पोहोचल्यानंतर त्याच्यावरती निवारा झाला पाहिजे. आणि नगर विकास खातं ज्यांच्याकडे आहे, नगर विकास खात्यामधून जेवढी मदत करता येईल, जे करता येईल संदेशजी, ते सगळं तुम्ही निवडून आल्यानंतर देण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. कुठेही कमी पडणार नाही. एकदा कुडाळ मालवणला कदाचित कमी पडेल, पण कणकवलीमध्ये कमी पडायला देणार नाही. कारण का माणूस जिद्दी असावा लागतो. माझाही 10 वर्ष पराभव झाला. 10 वर्ष राजकारणातून फेकलोही गेलो असतो, पण जिद्द सोडली नाही. की नाही, या मातीमध्ये माझं काहीतरी देणं लागतं. या लोकांनी आमच्या राणे साहेबांना राज्याचा मुख्यमंत्री केला, ती परतफेड कधीतरी करावी लागेल म्हणून परत 2 पराभवानंतर सुद्धा आमच्यासारखी लोक, राजन तेली साहेबांसारखी लोक, सतीश सावंत साहेबांसारखी लोक, आणि आता संदेश पारकर तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहात. या जिद्दीपोटी, त्या जिद्दीला मी खरोखर मनापासून कौतुक करतो. नाहीतर हे काय सोपं नाही. हे अजिबात सोपं नाही. माणूस खचतो, नको ते विचार डोक्यात येतात. एक चांगलं शहर इकडे उभं करू, जे आजपर्यंत तुमच्या संकल्पनेमध्ये आहे, जे आजपर्यंत आमच्या संकल्पनेमध्ये होतं. आम्ही ते कुडाळमध्ये, मालवणमध्ये अस्तित्वात आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो. प्रामाणिक प्रयत्न आहे की विकास झाला पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका झाल्या पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावरच निवडणुका होतील. आणि संदेशजी पारकर, तुम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून येणार ही आज काळ्या दगडावरची रेघ आहे. कारण का तुमच्या मागे लोकांचा सपोर्ट तर आहेच, एक सहानुभूती सुद्धा आहे. रिपोर्ट काढले आम्ही सगळे की आज शहरामध्ये आपलंसं कोण वाटतंय आणि परकं कोण वाटतंय. तर संदेशजी, मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, माहिती घेऊन सांगतो, आज या शहराला तुमच्याबद्दल एक सहानुभूती आहे, एक अट्रॅक्शन आहे की या शहरामध्ये एक संधी, जशी मी माझ्यासाठी एक संधी मागितली की एक संधी या निलेश राणेला द्या, तशी ती संधी देण्याची इच्छा आज कणकवली शहरामध्ये तुमच्यासाठी दिसते. या गोष्टीचं खरोखरच मनामध्ये समाधान देखील आहे. पण तुम्ही कुठेही, तुम्ही हे सगळं जरी संदेशजी करत असले, आम्ही सगळे त्यांच्या सोबतीला असलो तरी तुम्ही कुठेही कमी पडू नका. आजपासून प्रत्येक माणूस हा संदेश पारकर आहे, लक्षात ठेवा. या कणकवलीमध्ये झेंडा हा शहर विकास आघाडीचाच लागला पाहिजे. याच्यासाठी वाटेल ते करा, कुठेही कमी पडू नका. आणि आता आपण तुमच्या बरोबर आहे. कोणी आला तर फक्त फोन करा. येण्याची शक्यता नाही.